तर फ्रेंड्स, उद्या आपल्या परीचं फेस रिव्हील आहे आणि गुढीपाडवा पण आहे. मला चुबश म्हणतो. परी बघा काय करते, चुबश गपरा म्हणते तिला. तो नको जाऊ. उद्या आपल्या परीचं फेस रिव्हील आहे, तर त्यासाठी आम्ही थोडीफार तयारी करणार आहे आज. आणि आता केस भरपूर वाढलेत माझी पण आणि सायलीची पण. तर सायली पण केस कापायला जाणार आहे. तर आता बघू दिवसभरात कसं काय 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 होतंय. आज तिचा बघू फोटोशूट करणार आहे. आमचा विचार चालू आहे का इंस्टाग्रामवर तिचे फेस रिव्हील उद्याच करू आणि मग व्हिडिओ जर उद्या बनवणार म्हटल्यावर टाइम लागणारच. उद्या एडिट होऊन लगेच अपलोड करता येणार नाही, म्हणजे तुम्हाला तिचा फेस परवा भेटेल. पण जर तुम्हाला बोलतात ना, जर तुम्हाला लगेच बघायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता. आम्ही सकाळीच फोटो वगैरे तिचे आजचे जे शूटचे ते सगळे टाकणार आहोत, बरोबर ना. रील्स वगैरे सगळे उद्या आम्ही टाकणार. फक्त व्हिडिओज असतील जे ब्लॉग आपण बनवतो तो तुम्हाला परवा भेटेल. काय करू नाही शकत, कारण की आजचा पण ब्लॉग आहे. तो आजचा ब्लॉग उद्या एडिट होतो. जो आपण आज जो ब्लॉग बनवतो तो एडिट होऊन उद्या आपण अपलोड करतो. तर करू नाही शकत काय. तर ठीक आहे फ्रेंड्स, आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. राधे राधे सगळ्यांना. मी राजेंद्र जाधव, मी स्वागत करतो आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आता निघालोय केस वगैरे कापायला. सायलीची कापायची, म्हणजे बघू शकता स्प्लिट एंड्स लय झाले. मी आज गाडीवर जाऊ, गाडी पुसून वगैरे घेतो. गाडी नुसती ठेवून ठेवून खराब केले. तिकडे तिकडे आता परीमुळे रिक्षानेच चल म्हणते. परी झोपेल, परी लागलेली मागे. आता परीला कळायला लागलंय की मम्मी आणि डॅडा बाहेर चालले. मस्त वन पीस घातलेला यांनी. हा घालायला लावला का कसा वाटतोय. वाटते का मी एका मुलीची मम्मा आहे ती. आय एम संतूर मम्मा. आणि हे ओल्ड डॅडा. चालू आता जायला गाडीवरनं. केस कापणं गरजेचं आहे, कारण खूप जास्त म्हणजे बोलतात ना इंग्लिशमध्ये काय बोलतात मला माहीत नाही. फाटे खूप जास्त फुटले आहेत, खूप जास्त केस वाढलेत माझी. कारण बरेचसे दिवस झाले मी ट्रिम केले नाही. मी घरामध्येच कट करते थोडे थोडे थोडे. पण जिथे मी जाते, जिथे मला ॲक्च्युअलमध्ये भरोसा आहे की तिथे मी केस कट केल्याने माझ्या हेअरला काही डॅमेज किंवा असे कारण कधी कधी वाढत नाहीत केस कोणाकडनं कापल्यावर. तिथे गेल्यावर वाढतात. पण एकदा एक्सपिरियन्स आलेला की मी केस कापायला गेली. मी त्यांना सांगितलं की मला लॉंगच हेअर ठेवायचे, त्यांनी शॉर्टच करून टाकले. तेव्हा मम्मीने एवढे बडबडलेली ना त्यांना. मी आता दाखवते तुम्हाला कुठे जाते. खूप छान आहे ते सलॉन. तर निघालो आहे. आणि यांना पेट्रोल पण भरायचं आहे गाडीमध्ये, कारण गाडी काही जास्त आता वापरत नसल्यामुळे गाडीचं पेट्रोल लो आहे. तर यांना पहिला पेट्रोल भरायला होते, तिथून पुढे मग यांना गुगल मॅपवर टाकायला होते. तसं जातो पटकन. परी घरी आहे, पटापट यायचं आहे. तर चला जाऊया आपण. हे असं बांधलं आहे उन्हाळ्यासाठी. उन्हाळ्यात म्हणजे इथे सिग्नल असल्यामुळे इथे मग लोक उभे राहतात ना, त्यामुळे मग इथे ते आता हे लावतील आहे ना, छप्पर लावतील. चांगलं आहे. पण मग आता त्या साईडला पण आहे, जिकडे लावलं. मी दाखवते तुम्हाला. चांगलं आहे, कारण सिग्नलला तिकडे थांबायला लागतं, इथे थांबायला लागतं. त्यामुळे पण मग तिकडे आणि इकडेच आहे. इकडे काय नाही, इकडे पण थांबतात ना. इकडे पण थांबतात. त्या साईडला घंटागाडीच्या मागे तिथं ते हायवे आहे ना, नाही करू शकत. तर ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला. 1 मिनटं. असं केलं आहे. आणि इथे मग अशी लोक एवढं छप्पर केलं आहे तरीसुद्धा लोक पुढे येऊन उभे आहेत उन्हामध्ये. काय म्हणावं आहे ना. मस्तपैकी चाललो आहे. पेट्रोल पहिलं भरून घेते, म्हणजे तसं पुढे जायला. थांबा बाळ, मी उतरू. हां इकडे बघू आता आतमध्ये गेल्यावर. मी इथे नव्हती आलेली, पण ठीक आहे, बघू आपण. चला. आता इथे चाललंय सुकवायचं. पूर्ण सुकवून वगैरे झालं, मी तुम्हाला दाखवतो तेवढी लेंथ झाली. तर फ्रेंड्स, इथे आपली एडिटिंग वगैरे झाले. आता एक्सपोर्ट करतोय. साईजचं अजून चालू आहे. एडिटिंग झाली तरी अजून तिचं हेअर चालू आहे. अजून मला पण काम.
मी दुसरीकडे जाणार, इथे कापत नाही, दुसरीकडे कापतो, तिकडे जाणार. तर बघू, मला अजून दाखवायचं तिचा लुक, ते अजून तयारच होते. हो रेडी, चला. हेअर कट इथे मस्त कायदे, हेअर मस्त आहे, छान आहे, एक्सपिरियन्स छान आहे, सर्विस पण छान आहे, हेअर कट करण्याची स्पीड पण छान आहे ना हवा. ओव्हरऑल त्यांनी माझा पूर्ण लुक चेंज केला आहे. बरेच दिवस मला करायचा होता, जो की आज मी केला. तुम्हाला आवडला? तुम्हाला आवडला? आता निघतो घरी, परी आहे घरी, मग भेटतो. इकडे आलं, परीला नथ गेला, ती बघते नथ दिसते का? ही छोटी वाटते ना? हां ही नाही ना काय, छोटी बच्चे को पहना नाही. एवढी मोठी नको. नाही नाही बघते मला. आईलीने परीसाठी ड्रेस मागवले होते, तर आता ते ड्रेस आलेत. आता डिलिव्हरीवाला ते इकडं आला आहे. कुठं एक सेकंड, हाच आहे वाटतं. ते ड्रेस मागवले होते परीसाठी, घेतले जाता. घरी चाललो, बघू कसे आहेत. तर फ्रेंड्स घरी आलो आहे आणि हे अजून ओपन नाही केलेलं. सायली गेले आपल्या माऊचं, आज काहीतरी ॲन्युअल डेचं फंक्शन आहे, मग तिला तयार करायला गेले खाली, तर ती अजून आलेली नाही. आणि सकाळी म्हणजे दुपारी सायलीची मम्मी 1 वाजता आलेली, ती अजून घरीच गेली नव्हत्या. मग त्यांना आत्ता मी पाठवलं. बिचारे आमच्यामुळे त्यांना पण जेवायला भेटलं नाही, आम्ही स्वतः पण जेवत नाही. आमचं तर दररोज दुपारचं मील स्किप होतं आहे, म्हणजे दुपारी आम्ही जेवतच नाही दररोज दोघे पण. आणि आज तर जरा भरपूरच टाईम झाला. मग आता सायलीची मम्मी बोलली मी घरी जाऊन चहा पिएल, मी आता जर जेवले तर मला ॲसिडिटी होईल. आणि त्यांचं पण बरोबर आहे, आम्हाला उशीर झाला, आता काय करू नाही शकत. आणि इथं परी आपली झोपले, ती जीप दाखवते मला. हां, तर आता मला पण जायचं आहे हेअर वगैरे कट करण्यासाठी. सायलीने मला खास सांगितलं आहे की तुम्ही ही जी दाढी आहे, ही जी वाढलेली आहे, ती पण कट करून या. ती मला आवडत नाही, म्हणजे तिला आवडत नाही. मग आता सगळंच ओव्हरऑल करून येऊ. बघू आता सायलीची पहिली वाट बघू. सायली जेव्हा येईल तेव्हा ती परीला सांभाळेल आणि मग आपण तिकडे जाऊ आणि मग हेअर कट करू. आमच्या मावड्याचा डान्स हे बघा, हा कसा दिसतोय. परी बराबर मोठ्या होतात त्या मारी. परीला मावड्याला मी माझ्या असा रेडी केलाय. बघू मावड्या म्हणजे आमचा जीविका, सगळ्यात मोठी दिदी आमची. छान डान्स करा बाबड्या, मला जमलं तर मी येईन ना बघायला. तर फ्रेंड्स सायली कधी येईल माहीत नाही, आपणच हे ओपन करून बघू. आता मी ओपन करायला घेतो. परी इकडे झोपले. परी मम्माने बघ काय मागवलं तुझ्यासाठी. ओ तेरी एक मोठा प्रॉब्लेम आहे, हे सगळं व्हाईट मध्ये. परीला येईल काय? ओके, हे असं आहे सगळं. आपण हे परीला घालून बघू कसं दिसतंय. तर फ्रेंड्स बघू शकता, उन्हाळ्यासाठी सायलीने असे छान असे ड्रेस आणलेत. परीला मी पाठवूनच दाखवते, कारण की तिचं फेस रिव्हील होईल म्हणून दाखवत नाही. कसं आहे दिवस बघू शकता, छान आहे परी, मस्त गरम. आता गरम आले पप्पी, नको तो पप्पाला. आता गरम नाही होणार आमच्या परीला. आता आपण सायलीला व्हिडिओ कॉल करूया. तर फ्रेंड्स आता आपण आले केस कापून, पोचलोय घरात. सायलीचे रिॲक्शन बघूया. अरे वा, छान केलं बघा. आता किती छान दिसतात. छान वाटतं करताय एवढी बोकडागत दाढी. हरीश्वर, बघा अरे पोरीला काय दाखवते बाबू. काय नाही, असे केलं ही बघा काय करते.
करते. अरे ती पण वाकून वाकून बघते. डाडा डाडा डाडा. हसायला आलं ना लागला बघा आता. मगाचपासून गपचूप पडलाय ससा. चांगला आहे. हा मग. हरीश्वर कसे वाटतं तुझ्यासोबत आलोय? मग माझ्यासोबत कसं आहे राहतो? आडे पडी पडी काय हसते. काम करू राहिले ते? पडी पडी हसते आमची पडी. मी आलो लगेच. मला चहा बनव ना. चहा बनवते. चहा चहा कसं आहे बाप रे. मागे कट बघा. वा मागे कसला कट आहे. नंतरला कळालं आता हे एका दिवसासाठीच होतं तर. नाही मी काही विचारूनच केलं ना. माझी हेअर वेगळी आहेत ना. हा परत ते बोलत एकच दिवस राहणार आहे. मी कंडिशनर मध्ये मध्ये वापरायचं बंद केलं ना. त्याने माझे हेअर डॅमेज झाले. हा मला चहा बनव चल. मी तोंड वगैरे धुवून घेतो. सगळं आवरून घेतो. तर फ्रेंड्स फ्रेश वगैरे झालोय छानपैकी. बघू शकता मी माझी जुनी दाढी जे असं करायचं होती आता सवय माझी गेली. आणि हे पण मला मिशी पण थोडी कमी करायला लावली तिने. तर आता मी कसं दिसतोय आता काय सांगू. म्हणजे मला मी स्वतःला ओळखत नाही. परी कशी ओळखते मला काय माहित नाही. सायलीने आपल्याला चहा वगैरे ठेवलाय. नाही ठेवलं. अरे देवा मी म्हटलं चहा ठेवलाय. नाही तो घासायला आहे. हा ते घाण पडलेली ना ते पाणी पडलं परत ती माती माती होईल. 2 मिनिटं. ठीक आहे आता काय. तर आज आपण तिचं फोटोशूट करणार होतो गुढीपाडव्याचं. पण काही कारणांमुळे आपण ते उद्यावर ढकललं. बघू आता. आपला उद्याचा ब्लॉग तिचा फेस रिव्हीलचाच असणार आहे. तर कसं होईल बघू. उद्या गुढीपाडवा आहे आणि उद्याच्या उद्या ब्लॉग बनवून एडिट करणं जमत नाही. आणि त्यात आजचा ब्लॉग असणार तो उद्या टाकायला लागतो. मग ते कसं बरोबर मॅनेज होतं. डिलेमध्ये गेलं मॅनेज होतं. कारण की काही गडबड होत नाही. कुठे बाहेर गेलो तर ते टाईम पूर्ण ॲडजस्ट करता येतं. बघू आता कसं जमतंय तसं करू. जमलं तर इंस्टाग्रामवर आम्ही अपलोड करू तिचे पिक्चर्स. परत रील्स वगैरे जे जमेल ते सगळं आपण पहिले इंस्टाग्रामवर करणार आहे. मग इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम आपला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तुम्हाला आणि चॅनलच्या बायोमध्ये पण भेटेल परीचा इंस्टाग्राम. त्यामध्ये आधीच आपले भरपूर सारे रील्स ते व्हायरलला गेलेत. आता परीला लागली भूक. बघू आता तिच्याकडे. तिच्यासोबत थोडंफार खेळू. दुसरे काय काम असतील ते कामं करू. तर फ्रेंड्स आपलं आज घरात कोणतरी जेवणार नाही. कोणतरी चाललंय नॉनव्हेज खायला बाहेर मम्मीकडे. कसं नॉनव्हेज खायला जायचं म्हटलं बघा तोंड बघ चेहरावर कसा कशी खुश आहे बघा. बापरे. तर मी आणले मला ब्रेड खाणारे भात खाणारे. ब्रेड मस्तपैकी ती भाजून देईल. तेल आणि ब्रेड आणि भात खाय. तेल नाही सॉरी तूप. मम्मीने दिलेलं आहे ना गावावरनं. मम्मीने घरीच बनवलेलं गावावरनं तूप दिलंय. तर ते तूप आणि आपला चटणी ते मस्तपैकी भाजून देते सायली. ते छान लागतं आपल्याला. तर आता त्यानंतर आपण खाणार भात. तर सायली जेवण वगैरे येईल. नंतर आपली परीचं सगळं आहेच करायचं. आणि उद्या आपल्या परीचं आहे फेस रिव्हील. उद्या आम्ही शूट करणं तुम्हाला परवा दिसणार. तर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.